तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना या ठिकाणी मी तिरुवार वंदन करतो. भीम टायगर सेना मराठवाडा प्रदेश अध्यक्ष आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि माझे लाडकं नेतृत्व सन्माननीय विजय कुमारजी इंगळे साहेब यांचे जन्मदाते स्मृतिशेष कर्माजी इंगळे साहेब यांचा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये खास करून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे आदरणीय मोगले सर, आमचे मुंबईचे उद्योगपती दादा, बाकी कवयींचे मला नाव माहीत नाही, प्रख्यात आहेत आमचे बबनजी जितके, माझ्यासोबत आलेले बोधाचार्य गौतमराव शिंगणकर, भगवानराव भालेराव, भीम टायगर सेना जिल्हा प्रमुख गजानन दादा वैद्य, आमचे बंडूभाऊ नरवाडे, मराठवाडा युवा अध्यक्ष सम्राटदादा गायकवाड, उपस्थित सर्व कवी, सर्व बोधा उपासक उपासिका, सर्व कवींच्या कवितेचे चाहते, आपल्या सर्वांना पहिल्यांदा या ठिकाणी मी एक जय भीम करतो. पहिल्यांदा स्मृतिशेष आमचे बाबा इंगळे बाबा यांना पहिल्यांदा मी माझ्या वतीने, भीम टायगर सेनेच्या वतीने, माझ्या शेळके परिवाराच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना विनम्र अभिवादन करतो. आणि या कार्यक्रमाचा त्यानिमित्त या ठिकाणी काव्य संध्या अगदी सुंदर असा एक प्रबोधनात्मक या ठिकाणी उपस्थितांची मने जिंकणाऱ्या या ठिकाणी कवींचा कार्यक्रम ठेवलेला आहे. मी उपस्थित सर्व कवींचे भीम टायगर सेनेचा प्रमुख राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. मुळातच ऍक्च्युअली खरं पाहिजे कवीचं आमचं ते जमत नाही म्हटलं तरी चालेल, तिथं असं वेगळं आहे, आमचं वेगळं असते. तर कवीचं कसं ते पाणी लावून सर माझ्या भाषेमध्ये आमचं बिन पाण्यात चालते सर असं आहे. परंतु खरंच हे कवी बघितल्यानंतर सर आमच्या इकडे एक कवी होता, कारण ते उदाहरण मला या कवीला बघितल्यानंतर आठवलं. तो कवी आमच्या एक थोडा फरक लक्षात घ्या, गैरसमज निर्माण करतात. उपस्थित कवीला विनंती करतो की बऱ्याचदा काही लोक त्या क्षेत्रात घुसतात, परंतु ते त्यांच्याकडे ती क्वालिटी नसते सर, तो दर्जा नसतो आणि प्रॉब्लेम निर्माण होतात. एकदा काय झालं, आमच्या गावचं एक शेजारचं म्हातारं मराठी ऐकलं, सगळे आले, अरे म्हणे हा तर मरणार, हा तर मरणार, हा तर मरणार. कोण पाहुणे कुठे आहे, त्याचा मुलगा कुठे आहे, मुलगी कुठे आहे. एकाने सांगितलं सर मुलगा मुंबईला आहे. शेजारचे म्हणे अरे असं कसं, हा मरणार, मुलगा तर आवश्यक आहे. 2 वर्ष झालं मुलांची यांची भेट झाली नाही, कसं करायचं. तितक्यात एक शहाणा माणूस आला, एकच आयडिया आहे म्हणे, याला याचा मुलगा मुंबईहून येईपर्यंत जीवन ठेवायचं असेल याला कविता ऐकायचं येणं आहे म्हणजे. तर ते म्हणे मग कसं, तर आपल्या बाजूला जे गणपत आहे त्याला एक किस्सा आहे म्हणजे कविता म्हणायचं याला आहे. याला जर त्याच्या समोर आणलं, कवी आले म्हणलं की तो मुलगा येईपर्यंत मरणार नाही. कवीला बोलवलं, कवीने पोतळं भरून आणलं, कवितेचं पोतळं घेऊन आला, बसला, त्याला म्हणजे बघ बेटा तू कवी आहेस, याचा मुलगा येईपर्यंत याला मरू द्यायचं नाही. म्हणजे मग काय करायचं, तू कवितावर कविता, कवितावर कविता, कवितावर कविता चालू ठेवायचं म्हणे. सर त्यांनी अंमलबजावणी केली, कविता सुरू झाली. मग कवितावर कविता, कवितावर कविता, कवितावर कविता, कवितावर कविता. खरंच सकाळी पोराचं आगमन झालं, बघतो तर काय म्हातारं तेव्हाच मरून पडलं, याच्या कविता सुरू. पण फरक लक्षात घ्या, मी ज्या 1-2 कविता ऐकल्या, ह्या कविता तशा नाही. ह्या कविता मेलेल्या माणसाला जागृत करणाऱ्या, आपण सर्वांनी फरक लक्षात घ्यावं. जागृत झालेल्या मनाला उभं करणाऱ्या आहेत आणि उभे झालेल्या माणसाच्या एका हातात बाबासाहेबांची पेन आणि सम्राट अशोकांची तलवार देणाऱ्या कविता आहेत.
हे आपण सर्वांनी पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी कविते आहेत. मला वाटलं 2 ओळी लिहावं सर, जमल्या किंवा नाही मला माहित नाही, माझा प्रामाणिक प्रयत्न आहे सर. आणि म्हणून काकाजीसाठी एक 4 ओळी मला आठवल्या. बाप आहे तर ठीक आहे, नाहीतर जग फसवा आहे. कोण बाप गेल्यानं कोणी विचारत नाहीत. एखाद्याच्या घरचे गेले की खाली फालतू सातवण करतात, त्याला कुर्तीची जोड मात्र काही नसते. आणि हो टेन्शन घेऊ नको, असं करू नको, कोणीच येत नाही, तुम्हाला माहित आहे. ही रियालिटी आहे. बाप आहे तर ठीक, नाहीतर जग फसवा आहे. बाप गेल्यावर फक्त डोळ्यात आसू आहे, दुसरं काहीच राहत नाही. आणि मेल्यानंतरच बापाची किंमत कळते. माझा बाप गेला, मलाही वाटलं नाही सर जीवनाच्या खरंच किंमत कळली नाही. तर माहिती शपथ इमानदाराची आज मला वाटतं यार बाप असाय पाहिजे. तर वेळ निघून गेली. जवळपास प्रत्येकाचा असंच होतो, गेल्यावरच किंमत कळतं. आणि म्हणून बाप आहे तर ठीक, नाहीतर जग फसवा आहे. बाप गेल्यावर डोळ्यात फक्त आसू आहे. बाप फक्त 2 अक्षरांचा शब्द नाही दादासाहेब. बाप फक्त 2 अक्षराचा शब्द नाही दादासाहेब. अरे बाप तर लेकरासाठी फक्त विश्व आहे. बाप हा लेकरासाठी विश्व असतो, जग असतो. ते आपण सर्वांनी लक्षात द्यावं. पण पुन्हा 2 ओळी आठवल्या ज्या मी स्वतः लिहिल्या. बापाच्या वेळी डोक्याला ताप नसतो, सगळे पोरं आयस करत असतात बापाच्या जीवावर. नाही माहित राहते टेन्शन कशाचं. बाप आहे ना सगळं बघायला, पाण्यासारखा बाप आहे ना पाठीमागे उभा राहायला. नाही माहित खरी मजा तेव्हाच असते, तुम्हाला सांगतो बाप असे करतो. म्हणून बापाच्या वेळी डोक्याला ताप नसतो. अरे संघर्ष त्यागाला त्याच्या माप नसतो. बापाच्या वेळी डोक्याला ताप नसतो, संघर्ष आणि त्यागाला त्याच्या माप नसतो. अरे दादासाहेब लेकरासाठी खरा हिरो सलमान खान नाही, शाहरुख खान नाही. दादासाहेब लेकरासाठी खरा हिरो, अरे त्याचा जन्मदाता बाप असतो, रिअल हिरो. मला ते बापा एवढा हिरो असतो का सर. आणि म्हणून अशा बापाच्या स्मृतीत आमचे नेते आदरणीय एमडे साहेब यांनी या ठिकाणी त्यांच्या स्मृती दिनानिमित्त, त्यांच्या पुण्यानुमोदनानिमित्त या ठिकाणी या कवींच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम माझ्या माहितीनुसार, चुकलं तर सर मला करेक्ट करतील, साधा 2 शब्दाचा मिळून अर्थ झाले पुण्य अधिक अनुमोदन. त्याची साधी डेफिनेशन, माणसाने जे काम जीवनात चांगलं केलं ते समाजासमोर ठेवून समाजाचं अनुमोदन केलं म्हणजे पाठिंबा केलं. तुम्हाला माहित आहे एखादा ठराव विधानसभेत मांडला आणि त्याला पाठिंबा घेतले त्याचं कायद्यात रूपांतर होतं. एखादा विषय लोकसभेमध्ये मांडला आणि त्यांना खासदाराचा पाठिंबा घेतला की त्याचं कायद्यात रूपांतर होतं. हा एक सामाजिक कायदा आहे. चांगलं काम माणूस गेल्यानंतर पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने सगळं काम समाजासमोर ठेवून समाजाचं अनुमोदन घेणं म्हणजे पुण्यानुमोदन. हा साधा आणि सोपा अर्थ आपल्या सर्वांसाठी आहे. बापाच्या बाबतीत एवढं सांगतो मी, बोलता बोलता असं म्हणालो की बाप गेल्यावर किंमत कळतं. बाप किंवा आई असेपर्यंत काहीच किंमत राहत नाही. आणि जे कोणी करत असेल खरंच त्यांना माझं तिरवार वंदन आहे. लिमिटेड आहे, अपवाद म्हटलं तरी चालते. आणि बापात एक मला सुंदर उदाहरण आठवले. बाप होता आणि बापाला पोरग झालं आणि पोरग जन्मताच आईचं निधन झालं. पोरग छोट 1 वर्षाचा असताना बघता बघता 2-4 वर्ष निघून गेले. काय म्हणे लग्न कर. त्याला वाटलं यार लग्न केलं तर कदाचित सावतर माहिती काय सांगाव, चांगली निघेल न निघेल, पोराचं कसं होईल असं विचार करण्यात त्यांनी ठरविलं सर लग्न करायचं नाही, फक्त पोरा पाहिजे. पोरग शिकायला लागलं. बापांनी ठरवलं सगळं अख्खं माझं आयुष्य, माझी मेहनत, माझी कमाई जे काय असेल पोरासाठी कुर्बान, त्याच्यासाठी जगायचं आणि त्याच्यासाठी मरायचं. बघता बघता पोरग शिकायला लागलं. बापाने सगळ्या सुविधा पुरविल्या, सगळी साधनं पुरविली, पण बापाला एक डोळा नव्हता. बापानी डोळा नसल्यामुळे त्या जागी शेळीचा बकरीचा डोळा बसला होता. बघता बघता पोरग शिकलं, मोठ्या पदावर गेलं, चांगली बायको भेटली, मोठ्या शहरात गेलं. बाप घरीच, ज्यांनी माझ्या लेकराला सावतरबाई चांगलं बघणार नाही,
तिला त्याला त्रास देईल, नकोच ना कशाला. अख्खं आयुष्य ढळढळ जाळलं. ते पोरग मोठं अधिकारी झालं, चांगली बायको भेटली, पगार, मोठ्या शहरात गेलं, बाप घरीच. बापाला एक डोळा नव्हता, पोराचं पत्र नाही, काही नाही, कळलं पोराला पोरग झालं. त्याला वाटलं निमंत्रणाची काय गरज आहे, मी काय पाहुणा आहे का. अरे पोरग बोलत नसलं तर काय झालं, मी जातो ना माझ्या नातवाला बघायला. गेला तो नातवायला बघायला, दरवाजा काढला, बेल वाजली, दरवाजा काढला. प्रत्यक्षात बाप पोराला राग आला, बाबा कशाला आलात म्हणे, तुम्हाला कोणी सांगितलं. तेवढे काय झालं बाळा, अरे का मी पाप केलं नाही म्हणे, तुम्ही दिशाला विद्रुपा, तुम्हाला डोळा नाही, आंधळ्यात जो डोळा बसला तो बकरीचा आहे. मी चांगल्या लोकात राहतोय, चांगली कॉलेज, सगळे क्लासवर अधिकारी आहेत, मला सगळे चिडवतील, मला तुमची लाज वाटते. अरे तशी लाज वाटते म्हणल्याबरोबर बाबाच्या डोळ्यात दोन्ही अश्रू आले, पुसले आणि तसा तो घराकडे गेला. काही दिवसांनी त्या शाळेतल्या मास्तरांनी ठरविलं आपल्या शाळेचे जे जे चांगले विद्यार्थी मोठे झाले त्यांचा सत्कार करायचा. यालाही निमंत्रण गेलं. आता सत्कार माझा गावाकडे केव्हाही ढुंकून न बघणारा सत्कार होणार म्हटलं की तो गावात आला. भला मोठा सत्कार झाला. त्याला वाटलं गावात आलो आणि बापाला नाही भेटलं, लोक म्हणतील काय माणूस आहे का, गावात येऊन बापाला नाही भेटला म्हणून नाईलाज तो त्याच्या घरी गेला. चित्र बदललं, घराला कुलूप होतं. त्याला आश्चर्य वाटलं, शेजारच्याकडे गेला, म्हणे काकू माझा बाप कुठे गेला. काकू काही बोलत नाही. काकूच्या डोळ्यात अश्रू. काय झालं काकू, माझा बाप कुठे गेला. काकू रडायला लागली. काय झालं काकू, कुठे गेला माझा बाप, जिवंत आहे की नाही. पुन्हा काकूने डोळ्यातील दोन्ही अश्रू पुसून स्वतःला सावरलं आणि सांगलं, अरे वेड्या म्हणून तुझा बाप तुझ्या मुलाला बघायसाठी आला, तू बेइज्जती केली, त्याचे हाकलून गेला. त्या क्षणी बाप तडक घरी आला आणि जाता जाता म्हणाला, फक्त चुकून जर माझं पोरग घरी आलं तर त्याला एवढी चिठ्ठी दे, फक्त चिठ्ठी आहे माझ्याकडे. बापाने सांगितलं मला भेटण्याचा प्रयत्न करू नको, मी काही येथून गेल्यानंतर जिवंत आहे किंवा नाही हेही मला माहित नाही. त्या माऊलीने लेकराच्या हात बापाने रक्ताचं पाणी आणि हाडाचं पीठ करून चिठ्ठी हातात दिली. पोरांनी काढली चिठ्ठी, पोरग वाचायला लागलो. बाप त्या चिठ्ठीत प्रश्न विचारायला लागला, बाळा मला नेहमी विचारायचं ना बाबा तुम्ही येऊ नका, तुम्ही दिसायला विद्रूप आहात, तुमचा डोळा बरोबर नाही, तुम्ही विद्रूप आहात, तुमचा डोळा बरोबर नाही. बाळा एवढ्यासाठी चिठ्ठी लिहिली रे मी तुला कळावं म्हणून. बाळ ऐक, आता लहानपणी तुझा अपघात झाला होता बाळ, 4-5 वर्षाचा होता रे, अपघातात तुझा डोळा गेला बाळ. डॉक्टरांनी सांगितलं याचा डोळा निकामी झाला. मी म्हटलं साहेब आता कसं माझ्या पोराचं भवितव्य आहे, त्याला कोणी पोरगी देणार नाही, लोक म्हणतील त्याला आंधळ्या डुचक्या म्हणतील साहेब, त्याचं जीवन हराम करतील, काही सांगा साहेब, आता त्याचा डोळा परत आला पाहिजे, काही सांगा. डॉक्टरने शेवटी सांगितलं, बाळ तुम्ही स्वतःचा डोळा देणार आहात का. बाप हसत, साहेब माझ्या पोरासाठी स्वतःचा एक नाही दोन्ही डोळे घ्या, तोच चांगला दिसला पाहिजे म्हणून बाळ फक्त आणि फक्त तुझ्या पोरासाठी माझा डोळा तुला लावला. बाळ तू एका डोळ्याने जे बघतोस की नाही तो माझा डोळा आहे, आणि मी जगाला झाकण्यासाठी बाळ मी बकरीचा डोळा लावला. बाळ मी आंधळा नव्हतो रे, आंधळा तू होता, पण बाळ मी आज काय कमावलं, तो आयुष्यभर मला वेदना दिला. बाळ आयुष्यात मला भेटण्याचा प्रयत्न करू नको. पोरग रडायला लागलं, पोरग हंबरडा फोडायला लागलं. शेवटी गाव जमा झालं. मायानं आणि बहिणीनं एवढीच आपल्या सर्वाला विनंती की मेल्याने पाणी पाजण्यापेक्षा हे नाटक करण्यापेक्षा जिवंतपणी पाजवा. तुमच्या जीवनाचं सोनं झालं, गेल्यानंतर बुंदी लाडू करण्यापेक्षा समाजासमोर प्रतिष्ठा वाढवण्यापेक्षा त्या बापाला बुंदीची गरज नाही, त्या बापाला लाडूची गरज नाही. प्रत्येक बापाला आणि आईला एवढंच वाटतं की पोरांनी फक्त संध्याकाळी आल्यानंतर एवढंच म्हणावं, बाबा जेवले की नाही तुम्ही, फक्त एवढं करा, 10 वर्ष आयुष्य त्यांचं वाचेल, जमलं तर सोबत बसून जेवा. एवढं जरी तुम्ही खऱ्या अर्थाने केलं तर आजच्या या कार्यक्रमाचं सोनं झालं असं मला स्वतःला वाटतं. मी हाताने पाया पडून जे आमचे विजयकुमार जेंगले साहेब आहेत, मराठवाडा गुंडाईगर सेलचे अध्यक्ष, आणि आमच्या काकाच्या
पुण्यानुमोदन स्मृती दिनानिमित्त एवढाच मॅसेज देतो. मी म्हणत नाही आई बापाला तूप पोळी खाऊ घाला, मी म्हणत नाही आई बापाला चिकन बिर्याणी खाऊ घाला. जशी यथाशक्ती चटणी भाकर असेल बापाला, चव भाजत नाही प्रेम पाहिजे बाबा जेवाना. साधा ठेचा द्यावं तुम्ही, चटणी भाकर द्या, फक्त प्रेमानं ना बाबा माझ्यासोबत बसा ना. इमानदारच्या 10-20 वर्ष त्याचं आयुष्य वाढेल. एवढं आपण करावं. एकानं जर एवढं ठरविलं तर खऱ्या अर्थाने आजच्या कार्यक्रमाचं सोनं झालं असं मी समजतो. पण त्या ठिकाणी आमच्या काकासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि मी माझ्या शब्दाला पूर्णविराम देतो. जय भीम, जय संविधान, जय काका. हो आणि उद्योजन मार्गदर्शन केलं त्याबद्दल धन्यवाद.